प्रेक्षकांनो, आज छबिताईने येऊन सगळा गेम बदललाय। आता तो डॉल्बी येतोय पार्टी ऑफिस समोर आणि त्या दाराच्या मागे काय आहे बघायचा प्रयत्न करत असतो। बापूसाहेब त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, इथे काय करतोयस तू, कशाला तिकडे बघतोय रे। डॉल्बी म्हणतो, समजे तुमची वाट बघताय म्हणून तुम्हाला बोलवायला आलोय मी, चला। आता हा पुन्हा दाराकडे बघत असतो तेव्हा बापूसाहेब म्हणतो, तिकडे बघू नको, आजकाल नको त्या गोष्टीमध्ये लई लक्ष घालायला लागलायस तू, कशाला बघतोय तिकडे, चल इथून गपचूप चाल म्हणला ना। आणि त्या दरवाजाला कडी लावून बापूसाहेब निघून जातात। इकडे पिंकी आतमध्ये रडायला लागते की हे सगळं काय होऊन बसलं। आता तिच्याकडे काहीही प्रूफ नाहीये स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी। आणि आता इथे खाली युवराजच्या साखरपुड्याची सगळी तयारी चालू आहे, पण सुशीलाबाईंची तकतक चालू असते की कुठे गेलेत बापूसाहेब। इकडे ही मिताली युवराजची हेअरस्टाईल ठीक करत असते। सुशीलाबाई म्हणतात, अशी कशी गेले काय की कुठे, मी बघून येते यांना। तेवढ्यात डॉल्बी घेऊन येतो बापूसाहेबांना। सुशीलाबाई म्हणतात, अहो साहेब कुठे होता तुम्ही, अहो किती वेळची तुमची वाट बघत होतो आम्ही। आता बापूसाहेब म्हणतात, पार्टी ऑफिसमध्ये हायकमांडचा फोन होता, काम होतं जरा। सुशीलाबाई म्हणतात, काय साहेब किती वाट बघायला लावली तुम्ही। सपकाळ साहेब म्हणतात, एक वेळेला आमदार साहेब स्वतःच्या मुलाचं लग्न सोडतील पण राजकारण काही सोडणार नाही। बापूसाहेब म्हणतात, काम येते आपलं सपकाळ साहेब, सुरू करा गुरुजी। गुरुजींनी मंत्रविंत्र म्हणायला सुरुवात केली आहे। युवराज हळूच डॉल्बीला विचारतो, काय रे छबिताई आणि पिहूबाई आल्या नाही अजून। डॉल्बी नुसता मानेने नाही म्हणून सांगतो। युवराजचं सगळं लक्ष वरच असतं। आता या गुरुजींनी मंत्र सुरू केलेत साखरपुड्याचे। सपकाळ साहेब आणि त्यांच्या मिसेस बसल्यात युवराजची म्हणजे काय म्हणतात त्याला पूजा करायला साखरपुड्याची। आणि सगळेच जण तिथे साखरपुडा एन्जॉय करतात, पण युवराजचं लक्ष काही थाऱ्यावर नाहीये। ते गुरुजी म्हणत असतात, अक्षता घ्या युवराज, पण युवराज काही लक्षच देत नसतो। सुशीलाबाई त्याच्या हातात अक्षता देतात। मग इकडे पिंकी सारखी रडत असते, दरवाजा उघडा, मला बाहेर काढा। आता पिंकी मोठ्या मोठ्याने रडायला लागते, माझ्या धनींचा साखरपुडा होणार, आता सगळं संपलं, एवढी मी मरणाच्या दारातून परत आले, माझ्या धनींसाठी आले, माझ्यावरचं बालन दूर करायसाठी आले, एवढे प्रयत्न केले मी, पण काहीच झालं नाही रे देवा, काय उपयोग होणार, माझे धनीच जर माझे झाले नाही तर नाही 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 नाही, मी माझ्या धनीचा साखरपुडा नाही होऊ देणार। माझे धनी हे माझेच राहतील, ते कोणाचे होऊच शकत नाही। पण देवा मी आता इथून कशी बाहेर पडू। पिंकी आता सारखी रडत असते। तर इकडे ना प्रेक्षकांनो खाली साखरपुड्याची धूम सुरू असते आणि हा सत्यादादा हळूच म्हणतो, ए चित्रे आपल्या साखरपुडा आठवतो का ग तुला, किती छान दिसत होतीस ना तू साखरपुड्याच्या दिवशी। चित्रा म्हणते, हा मग मेकअपवालीला 20,000 रुपये दिले होते मी त्या दिवशी, आता नाही दिसत का छान मी। सत्यादादा म्हणतो, अगं बाई तुला मेकअपची गरजच नाहीये, तू तशीच खूप गोड दिसते। फायनली या दोघांमध्ये सगळं अलबेल असलं ना तर ती चित्राही नीट वागेल प्रेक्षकांनो। सत्या तिला अटेन्शन देत नाही म्हणून ती अशी वागत असते। असो, पण आता युवराजचं सगळं लक्ष पिंकीकडेच आहे, म्हणजे पिहूकडेच आहे, अजून का खाली आली नाही। आता इकडे पिंकी पुन्हा बडबड करताना दाखवली आहे, अब तो हिरोइन की लाईफ में ट्रॅजेडी भी आ गई। अब ट्रॅजेडी नंतर हॅपी एंडिंग असतं ना, आता ते हॅपी एंडिंगमुळे तर काय करायचं। झाला पिंकी दी एंड तुझ्या पिक्चरचा, आता दी एंड। ती स्वतःच्या तोंडात मारून घेते आणि म्हणते, कर अजून टाइमपास कर, म्हणत होते मी टाइमपास करू नको, जाऊन सांग धनींना सगळं, पण नाही तुला तर पिंके तू येळ घालवला नसता ना तर तुझ्या संसाराला फुलस्टॉप लागला नसता। आता लवकरच तुझं पण रामनाम सत्य होणार। बापूसाहेब म्हणले तसंच होईल बहुतेक, खरंच होणार वाटतं सगळं। आणि पिंकी फ्रस्ट्रेशन मध्ये बडबड करत असते, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। आणि तिच्या हातावरती मोबाईल टेकवते छबी, त्यामध्ये असतं धनंजयचं रेकॉर्डिंग आणि त्यात ते सगळं रेकॉर्डिंग असतं की सरपंचबाई कुठे गेल्या तुला माहिती आहेत का, बापूसाहेबांनी ते सगळं कांड केलंय मेडिकलचं। आता छबी म्हणते, काय ग पिंकी एवढा पुरावा तुला पुरेसा झाला नाही निर्दोष सिद्ध करण्यासाठी। आणि छबी एकदम नॉर्मल वागतीये हे बघून तर पिंकीला शॉकच बसलाय। छबी म्हणते, हे सगळं मी रेकॉर्ड केलं होतं, तुला एवढंसं पुरेसं होईल ना निर्दोष सिद्ध करण्यासाठी। पिंकी म्हणते, छबिताई तुम्ही, पिंकी एकदम गोंधळून जाते। ती म्हणते, छबिताई तुम्ही हे सगळं कसं केलं। छबी म्हणते, हां तुला प्रश्न पडलाच असेल ना की मी बरी कधी झाले, कधी हे सगळं केलं, तुला कसं काय ओळखलं। पिंकी म्हणते, हो छबिताई तुम्ही कसं ओळखलं मला। तिला समजे ना छबीला कसं बोलावं, तेव्हा छबी म्हणते, अगं शांत हो पिंकी, चिलॅक्स। अहो पिंकी मॅडम तुमच्यामुळेच मी बरी झाली आहे। पिंकी युवराज धोंडे पाटील, तुम्ही जेव्हा ती नकली औषधं देणं बंद केलं होतं ना माझ्यासाठी, तेव्हाच मी बरी झाली होते। धनंजयकडनं तू हिसकावून घेतले होतेस ना ते औषधं तेव्हाच, पण नंतर ना मी नाटक करत राहिली। आता ती पुन्हा ते वेड्याचं नाटक करून तिला दाखवतीये। पिंकी तर अगदी स्तब्धच होते छबीला बघून। आता छबी म्हणते, हे सगळं सत्य मला जाणून घ्यायचं होतं ना म्हणून मी हे नाटक करत होते पिंकी।
प्रेक्षकांनो खरंच पण छबिताईंनी एक नंबर ॲक्टिंग केली आहे वेडं बनायची. पिंकीसुद्धा तिच्याकडे बघतच राहते, तिला हे सगळं म्हणजे विश्वासच बसत नसतो. आता इकडे हे युवराजची पूजा बिजा झाली आहे आणि हे सपकाळ साहेब युवराजला गिफ्ट देतात. युवराज म्हणतो याची काय गरज होती सपकाळ साहेब, आणि ते सपकाळ साहेब युवराजला नमस्कार करायला लागतात. मिताली म्हणते डॅड तुम्ही हे काय करताय. सुशीलाबाई म्हणतात अहो सपकाळ साहेब याची काही गरज नाही आहे बघा, अहो तुम्ही मोठे आहात याची काही गरज नाही बघा. पण ते गुरुजी म्हणतात अहो जावयाचा मान आहे तो, करू द्यात त्यांना. आता सपकाळ साहेब म्हणतात खरं खरं बरोबर बोललेत गुरुजी, आमचे जावई आहेत बाबा ते. आणि आता त्यांनी युवराजला नमस्कार वगैरे केलाय. गुरुजी म्हणतात अहो आमदार साहेब तुम्ही पण सुनेचा मानपान करूनच घ्या. आता पिंकी म्हणते छबिताई तुम्हाला कसं कळलं मीच पिंकी येते, सांगा ना छबिताई कसं कळलं तुम्हाला. छबी आता म्हणते कसं कळलं, अगो काय ना तुझ्यात किती जरी चेंज झाला तरी तुझी पिंकीगिरी थांबणार आहे का. तुझी पिंकीगिरी हाच माझ्यासाठी मोठा क्लू ठरला. आणि त्या दिवशी तू बाप्पासमोर मोठ्या मोठ्याने बोलत होतीस, तू बाप्पाला सगळं सांगत होतीस पिंकी, आठवतं का तुला. आणि ते नेमकं मीच ऐकलं. आता पिंकीला तो दिवस आठवलाय की ती पिंकी म्हणजे देवासमोर बोलत होते ना गणपती बाप्पा आता माझं काही खरं नाही, मी मरेल वगैरे वगैरे. आणि हे सगळं छबीनं वरून ऐकलेलं असतं, तो प्रसंग त्यांनी दाखवलाय. छबी म्हणते पुढे की त्या दिवशी बघ मी तुला जेवता जेवता विचारलं होतं सहज, तूच तर पिंकी नाही आहेस ना, आणि तू एकदम घाबरलीस. आणि त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं आणि तुझ्या डोळ्यातही दिसलंस की तूच माझी पिंकी आहेस. आणि पिंकीला पुन्हा तो प्रसंग आठवलाय. छबी म्हणते अगं तू काहीही अपराध केलेला नाही आहेस, मला माहिती होतं पिंकी, मी जर नाटक केलं नसतं तर हा पुरावा मिळाला असता का मला सांग बरं. आणि छबीने खरंच नाटक केलेलं असतं प्रेक्षकांनो, छबीने ते सगळं ऐकलेलं असतं. म्हणजे धनंजय त्या डॉक्टरला धमकी देत असतो ना, आमदार गजराज धोंडे पाटील या स्कॅममध्ये सामील होते, हे तुला धमकायचं आहे का, तुला माहिती नाही आहे का सरपंचबाईचं काय झालं वगैरे वगैरे. तिने हे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि ती पिंकीला तो दाखवते. आता पिंकी आणि छबी खूप इमोशनल होतात. पिंकी तिच्या गळ्यात पडून रडायला लागते. छबिताई तुम्ही देवासारख्या धावून आला तो माझ्यासाठी, मी होप सोडली होती. छबी म्हणते ए वेडे तुझ्या होपची तोप अशी ब्लास्ट नाही होऊ द्यायची, मी आहे ना तुझ्यासाठी, चल आता आपण सगळ्यांना एक्सपोज करूयात. आणि पिंकी खूप खुश होते. आता इकडे धोंडे पाटील म्हणजे बापूसाहेबांनी या मितालीचा मानपान सुरू केलाय. आता मिताली म्हणते बापू या सगळ्याची काय गरज आहे. तेव्हा बापूसाहेब म्हणतात असं काय करता, हो तुमच्या वडिलांनी केलं सगळं, आम्ही नको का आमच्या सुनेचा मानपान करायला. मग कसलं तरी गिफ्ट देण्यात आलंय मितालीला आणि मिताली म्हणते थँक्यू हं बापू. आता मिताली बिचारी खूप खुश असते, सगळ्यांपासून ती अनभिज्ञ आहे प्रेक्षकांनो, तिची काय चूक आहे नाही का. पण आता सुशीलाबाई म्हणतात काय साहेब तुम्ही केव्हाचे पार्टी ऑफिसमध्ये होते, अजून छबी आलेली नाही आहे खाली, आणि तिची सेक्रेटरी ती कुठे गेली. तेव्हा बापूसाहेब म्हणतात छबी आली नाही तेच बरं झालंय, उगाच छबीने गोंधळ घातला असता. छबीचं डोकं कुठं सर्कल ते सांगता येत नाही. त्या गुरुजीकडे लक्ष द्या काय बोलताय ते. झाले का हो गुरुजी सगळे विधी झाले का, मग आता आम्ही अंगठीचा कार्यक्रम करायचा का. आता प्रेक्षकांनो सगळेच खूप एक्सायटेड असतात कारण आता अंगठी घालायचा कार्यक्रम होणार आहे फायनली. सपकाळ साहेब म्हणतात अरे हो की चला चला कार्यक्रम करूयात अंगठी घालायचा. आणि या गुरुजींनी पण परवानगी दिली आहे, हो काही हरकत नाही आहे करून घ्या. आता सगळ्यांनी तयारी केली आहे अंगठी घालायच्या कार्यक्रमाची. छबी म्हणत असते इकडे पिंकी आता सगळं नीट होणार आहे, तू स्वतःला सावर बरं. हे बघ माझी पिंकी ना खूप स्ट्रॉंग आहे, ती अशी घाबरत नाही. तुला युवराजला परत मिळवायचं आहे की नाही. पिंकी म्हणते हो छबिताई काही पण करून मला माझ्या धनीला मिळवायचंच आहे. छबी म्हणते मग इथे थांबून काय होणार आहे पिंकी, जा आणि थांबव त्यांची एंगेजमेंट. पिंकी म्हणते कशी थांबू मी छबिताई एंगेजमेंट, माझं डोकं काम करे ना. छबी म्हणते जा बाहेर आधी आणि थांबव एंगेजमेंट. पिंकी म्हणते छबिताई तेच तर कळणंसं झालंय, माझं डोकं सगळं ब्लॉक झालंय, काय करू मी, मला कळतच नाही आहे. आता छबी म्हणते काय पिंकीचं डोकं आणि ब्लॉक होईल, नाही ये कभी नाही हो सकता. आता छबी पिंकीला तिचीच ॲक्टिंग करून दाखवते आणि म्हणते अगं तू पिंकी आहेस पिंकी, लात मारशील ना तिथेच पाणी काढशील, काहीतरी सुचव जुगाड कर काहीतरी. तू म्हणत असते ना नेहमी 1 2 4 कर की काहीतरी तसं. पण पिंकी म्हणते छबिताई तुम्ही पण सॉलिड जुगाडून निघाल्या. तर काय येडं बनवलं तुम्ही सगळ्यांना, एवढ्या फिल्म बघितल्या मी पण तुमचं येड्याचं परफॉर्मन्स म्हणजे. आता छबी म्हणते छान छान खूप भारी दाखवलंय प्रेक्षकांना. आणि फायनली आता या दोघी जणी बाहेर निघाल्या आहेत. पिंकी जाता जाता छबीला म्हणते अहो छबिताई तुमची ही ॲक्टिंग तुम्ही आणखीन एक दिवस कराल का, म्हणजे माझी मदत म्हणून.
छबी म्हणते, अगं एक दिवस काय, तू म्हणशील तितके दिवस मी ॲक्टिंग करायला तयार आहे. अगं पिंकीसाठी कुछ भी. आणि मग छबीताई पुन्हा नाटक करायला लागतात. चालेल चालेल जाऊया आपण आता खाली. आणि मग पिंकी एक नंबर म्हणून हसायला लागते आणि म्हणते, चला मी समजवते तुम्हाला काय सीन करायचं आहे आपल्याला. आणि दोघीजणी बाहेर आल्यात. पण पिंकी अचानक छबीला बोलून जाते, छबीताई माझा फोन बिन तुम्ही सांभाळा हं, मला जर काही झालं ना उद्या तर मग. छबी म्हणते, ए असं का बोलतेस तू, तुला कशाला काही होईल, हे बघ काही वाईट होणार नाही आहे. पिंकी म्हणते, नाही म्हणजे माझं काय म्हणणं आहे छबीताई, ऐकून तरी घ्या. हे बघा माझं जर काही झालं ना तर माझा फोन तुम्ही तुमच्या ताब्यात घ्यायचा आधी. छबी म्हणते, पिंकी अगं असं काही पण बोलू नकोस, मॅट छापेस का गं, काही होणार नाही आता, चल. आता पिंकी म्हणते, अहो जस्ट असेच थॉट आले माझ्या मनात. छबी म्हणते, काही थॉट घेऊ नको असे वेड्यासारखे, ए चल आता. आता छबी पुन्हा वेड्याचं नाटक करायला लागतात आणि पिंकी म्हणते, छबीताई एक नंबर. आता इकडे ना प्रेक्षकांनो अंगठी घालायचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आता या सुशीलाबाई म्हणतात, आणा अंगठी आणा. युवराजचं सगळं लक्ष वरच असतं. सुशीलाबाई म्हणत असतात, युवराज घाल की रे अंगठी मितालीला. सपकाळ साहेब पण म्हणतात, हां जावाई बापू घाला अंगठी, करा सुरुवात. आता इथे थोडं जरा एक्साइटमेंट वाढवली आहे त्यांनी. हा तिच्या हातात म्हणजे अंगठी घालणार, अंगठीकडे बघतो, मितालीकडे बघतो आणि खूप वेळ एक्साइटमेंट वाढवली आहे. सगळे एकमेकांकडे बघतायत वगैरे वगैरे. पण आता आपण बघतोय इकडे पिंकी आणि छबी दोघी तिकडे वर जिन्यावर असतात आणि पिंकी म्हणत असते, हे बघा छबीताई आता आपण सुरुवात करूया, मी मोठ्याने ओरडते हं, 1 2 3. आणि पिंकी जोरात ओरडते वरून, अहो छबीताई माझं ऐका ना तुम्ही, काय ऐकत नाहीये तुम्ही माझं. आता छबी पिंकीला म्हणत असते, तू वेडी आहे, तूच एक नंबरची वेडी आहे. आता हे सगळेच जण वर बघायला लागतात की काय गोंधळ सुरू आहे. छबी आणि पिंकी मुद्दाम नाटक करताय. छबी म्हणते, तू ना मला माझ्या आवडीचा ड्रेसच नाही घालू दिला, जा आता इथून उडत जा बरं. आता पिंकी म्हणत असते, असं काय करतं छबीताई, माझं ऐका ना. आता पिंकी म्हणते, छबीताई मारा मला धक्का जोरात. म्हणजे या दोघींना असं दाखवायचं असतं की आमच्या म्हणजे दोघींमध्ये भांडणं झाले आणि वाद झाले आणि छबीने राग पिंकीला लोटलं. आणि मग आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय ही छबी पिंकीला जोरात खाली लोटते आणि युवराज झेलतो. आता युवराज त्या बेशुद्ध पडलेल्या पिंकीशी बोलत असतो, तुम्ही का सांगत नाही आहात आम्हाला, तुम्हीच आमच्या कारभारीण आहात, बोला की आम्हाला, तुम्हीच कारभारीण आहात. आणि पिंकी मॅडम तर नाटकच करत असतात आणि त्या उठून बसतात आणि म्हणतात, धनी अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, मीच आहे तुमची कॅसेट. आणि प्रेक्षकांनो जेव्हा आता गळ्याशी आलंय हे पिंकीला कळलं तेव्हा कुठे हिने सांगितलं की मीच तुमची बायको आहे आणि पडली त्या युवराजच्या गळ्यात. आता बघूयात पुढे काय काय होतं. पण मला नाही वाटत हे पिंकी एवढ्या लवकर रिव्हील करेल की बापूसाहेबांनी तिला मारलं होतं म्हणून. प्रेक्षकांनो आता या पुढचे सगळेच रिव्ह्यूज खूप भारी होणार आहेत. आवडत आहे ना तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला, तर मग लाईक करायला विसरू नका आपल्या रिव्ह्यूला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.